आपण समजा समोर नाहीच आहोत, हम्म, तरी तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जी हम्म, एक गोष्ट कॉमन आहे ती आहे ऊर्जा. जी हम्म, एनर्जी तुमच्यात आहे, माझ्यात आहे. हम्म, आणि ॲक्च्युली या चराचरात जसं आपण म्हणतो, हम्म, तर त्या सूक्ष्म रूपाने जरी का होईना, हम्म, पण तरी या टेबलात आहे, या माईकमध्ये आहे, या साडीत आहे, या सोफ्यात आहे, सगळ्यात ती ऊर्जा, ती एनर्जी आहे. हम्म, आणि त्या एनर्जी बरोबर संवाद साधणं शक्य आहे. हम्म, तेव्हा झाडं खायची, पानं खायची, हम्म, फळं खायची, फुलं खायची, जे जमेल तसं खायचं. हम्म, आता त्याच्यात तुम्हाला माहिती आहे का, की संवाद कसा असायचा, हम्म, की पेरू किंवा एखादं फळ खाली पडलं. आता पेरू मी म्हणते कारण मला माहिती आहे, पण हम्म, त्यावेळेला समजा पेरूचं नाव पेरू नव्हतं. हम्म, बाबा एखादं फळ खाली पडलेलं आहे आणि माणूस जंगलातून जातोय. हम्म, ते फळ समजा अर्ध चाखलेलं असेल कुठल्यातरी प्राण्याने, पक्षीने, हम्म, तर ते फळ खाणं हम्म, योग्य आहे, याचा अर्थ तो विषारी नाही. नकारात्मकला हल्ली इतकं हम्म. वाईट बोललं जातं. येस. पण आपण बघायला गेलो तर सगळ्या गोष्टी नकारात्मकतेतूनच जन्म जन्म घेत आहेत. घेतात, अगदी बरोबर. म्हणजे आता तुम्ही जे बोललात, की हम्म, मला माझ्या लहानपणी पैशांच्या अभावामुळे जे हम्म, करता नाही आलं, म्हणजे काय झालं, नकारात्मकतेतून तुमचे स्वप्न आहेत. हम्म, हम्म, म्हणजे हा जेव्हा आपण असं बघतो ना, तेव्हा हम्म. मग ही नकारात्मकता नसती समजा. तुम्ही का नाही सकारात्मक घेतलं? नमस्कार. आपलं मनपूर्वक स्वागत आहे गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये. आजचा भाग आहे थोडासा वेगळा, थोडासा गूढ आणि खूपच रोचक. आज आपण बोलणार आहोत टेलिपॅथी. मनाशी मनाचा संवाद, शब्दांविना विचारांची देवाणघेवाण आणि ऊर्जा चेतनेचं अदृश्य नातं. या अनोख्या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत विशेष पाहुण्या. चित्रा सुनील अभ्यंकर. त्यांच्या अनुभवांमधून आणि अभ्यासातून आपण जाणून घेणार आहोत टेलिपॅथी म्हणजे नेमकं काय? ती केवळ भावना आहे की त्यामागे काही वैज्ञानिक आधार आहे? आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात तिचा प्रभाव कसा दिसून येतो? चला तर मग मनाच्या शक्तीचा आणि अदृश्य संवादाचा हा रोमांचक प्रवास सुरू करूया. फक्त गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार मॅम. गप्पांच्या गावात तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि धन्यवाद देते माझ्या एका विनंतीवर तुम्ही पॉडकास्टसाठी तयार झालात, त्यामुळे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक मला बोलवल्याबद्दल. मॅम, आजच्या विषयासाठी मी खरंच खूप मनापासून एक्सायटेड आहे, कारण ह्याविषयी मला काहीच माहिती नाही आहे आणि नवीन काहीतरी म्हणजे थोडंसंच माहिती आहे, पण ते खरंच किती जेन्युइन आहे, किती खरं आहे, की सायंटिफिक आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सो टेलिपॅथी म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या कशी करता येईल आपल्याला? मी माझ्यासाठी सोपं केलेलं आहे, की हं, शब्दांविना संवाद. हं, टेलिपॅथी म्हणजे लांबून होणारा संवाद असं हं, म्हणूया. हं, त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या व्यक्तीबद्दल फोटो, काही इतर माहिती ही काही आवश्यक नाही आहे. हं, प्रवास माझा प्राण्यांबद्दल अ, जाणून घेण्यासाठी झाला, की प्राण्यांना बोलता येत नाही, तर हं, त्यांना काय होतंय, हं, हं, काय हवं आहे, हं, अ, किंवा हरवली आहेत, असं काही असेल तर मग त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मदतीची गरज आहे का? कुठल्या हं, डॉक्टरकडे जायचंय? नेमकं काय होतंय? हं, खात-पीत नाहीयेत तर काय कारण आहे? हं, हे करता माझ्या असं लक्षात आलं, की प्राणी घरच्या लोकांबद्दलही सांगायला लागलेत, हं, की "अगं खात नाही म्हणजे काय? न खाऊन बघते जरा 2 दिवस." हं, म्हटलं, "म्हणजे काय?" तर म्हणे, "फरक पडतो का? हे बघते." हं, असं माझ्या डोक्यात आलं, की फरक पडतो का? म्हणजे कसं आहे, हे कुठलं तब्येतीचं कारण नाहीये, की हं, खात नाहीये. म्हणजे पण जाणून-बुजून नाही खात आहे. हं, मग मी त्या बाईंना विचारलं, म्हटलं, "घरात कोणी डायटिंग करतंय का?" हं, तर ती म्हणाली, "म्हणजे काय?" हं, तर म्हटलं, "अगं ती म्हणतेय, की जरा कमी खाऊन बघते, काही फरक पडतो का?" हं, हं, आणि ती सांगते, की "असं काही सगळं बंद नाही केलंय मी, अधून चालू आहे माझं." हं, मग ती बाई म्हणाली, "हो, मुलगी माझी हॉस्टेलहून आलेली आहे हं, आणि ती म्हणते, 'आई माझं वजन वाढलंय, तर हं, मी जरा डायटिंग करणार आहे.'" हं, तर ही म्हणाली, की "म्हणजे हिला डॉक्टरकडे नको नेऊ ना?" हं, म्हटलं, "नाही." हं, ती म्हणतेय, की "2 दिवस करते गं, हं, मग भूक लागली की खाईन हं, आणि बाकी माझं चालू आहे हं, अटर-सटर." हं. मग ती म्हणाली, "हो, कॅट फूड नाही खाते म्हणून मला जरा काळजी होती, की हो. मी कम्युनिकेटरला विचारते." हं, आता घरातलं सांगायचं तर ते माऊ तिथे थांबलं नाही. हं, ते म्हणाले, "अजून सांगू का एक?" हं, म्हटलं, "बोल." हं. मग ती म्हणाली, "आमच्या घरी बाहेर जायला कुठे जायचंय ह्याच्यावरती चर्चा रंगली आहे." ओके.
म्हटलं अच्छा. हम्म. मग मी त्या बाईला म्हटलं की मला ती सांगते की तुमच्या घरी चर्चा रंगली आहे, हम्म. कुठे कुठे फिरायला जायचं? जायचं ते वगैरे. तर ती हसायला लागली. हम्म. ती म्हणाली की हो का? तर हम्म. मी म्हटलं आणि ती असं म्हणते की चर्चा रंगेल रंगेल पण ते तेच होईल हम्म. जे तो ठरवेल. हम्म. तर ती अशी म्हणजे तिने हिस्टरिकली हसून हम्म. आणि तिने फोन स्पीकरवर ठेवला आणि तिने घरच्यांना बोलवलं की माऊ आपली कम्युनिकेटरला काय काय सांगतेय, हम्म. हम्म. की ते ठरेल म्हणजे घरातले बाबा जे आहेत हम्म. ते असे नुसती चर्चा रंगवतात हम्म. आणि मग हळूच सगळं प्लॅनिंग पुढे आणतात हम्म. की इतके दिवस आपण इथे जायचंय, तिथे हम्म. असं जायचंय आणि असं परत यायचंय वगैरे. हम्म. त्यामुळे नुसती चर्चाच होते, बाकी त्या चर्चेतनं हम्म. जे काही निघतं हम्म. ते कुठे तसं काय होत नाही, हम्म. घडतं तेच बाबांनी ठरवलेलं असतं. हम्म. तर हे जाता जाता खूप पुढे गेलो मग की बाबा आपल्याला मग फक्त प्राणी नव्हे तर अं, माणसं. माणसं, वस्तू, वास्तू, व्याधी. ओ वाव, फारच सखोल आहे हे. पण मग टेलिपॅथी आणि सामान्य जो संवाद आपण करतो यात फरक आहे का? आपल्याला सामान्य संवाद करायला शब्द पाहिजे. हम्म. शब्द पण ते पाहिजे जे समोरचा आपल्याला समजेल हम्म. असं बोलत असेल, हम्म. किंवा मग आपण ॲक्शन्स थ्रू बोलतो. जसं हम्म. आता समजा त्याला कोणाला बोलता येत नाही, तो आपल्याला सांगेल की मला हम्म. पाणी पाहिजे हम्म. किंवा काय ते असं. हम्म. आता जिथे आपण समजा समोर नाहीच आहोत, हम्म. तरी तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जी हम्म. एक गोष्ट कॉमन आहे ती आहे ऊर्जा. जी हम्म. एनर्जी तुमच्यात आहे, माझ्यात आहे. हम्म. आणि ॲक्च्युली या चराचरात जसं आपण म्हणतो, हम्म. तर त्या सूक्ष्म रूपांनी जरी का होईना, हम्म. पण तरी या टेबलात आहे, या माईकमध्ये आहे, या साडीत आहे, या सोफ्यात आहे, सगळ्यात ती ऊर्जा, ती एनर्जी आहे. हम्म. आणि त्या एनर्जी बरोबर संवाद साधणं शक्य आहे. ओके. पण आता थोडं ट्रिकी झालंय की याला काय म्हणायचं, सायन्स म्हणायचं की अंधश्रद्धा, म्हणजे याच्या मागे नेमकं काय आहे? नाही, श्रद्धा आली तर अंधश्रद्धाही आहे, आलीच. हम्म. हम्म. पण मला म्हणायचं, तुम्ही असं का नाही विचारलं की याला कॉमर्स का नाही म्हणायचं? हम्म. हम्म. म्हणजे आपलं, मला असं खूप वाटतं, मी सायन्सचीच विद्यार्थी आहे, हम्म. पण आपलं जे काही अतिप्रेम आहे ना सायन्सवरती, हम्म. ते मला असं वाटतं की ते थोडंसं असंतुलित करतं समाजाला. हम्म. की सगळ्याच गोष्टी सायन्सनी प्रूव्ह कशाला व्हायला हव्यात. हम्म. हम्म. म्हणजे कॉमर्स कुठे आहे, आर्ट्स कुठे आहे. हम्म. मग आता तुम्ही आणि मी आत्ता जे बोलतोय तो भाषेचा भाग आहे. हम्म. मग भाषा ही कलेचा भाग आहे. हम्म. भाषा काही सायन्स नाही आहे. हम्म. मग तुम्हाला का बोलवावंसं वाटलं आणि जाणून घ्यावंसं वाटलं? कारण ते कुतूहल आहे त्या हम्म. विषयाबद्दल. येस, ऑफकोर्स. मग ते कुतूहल तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की काय कुतूहल. हम्म. म्हणजे कुतूहल आहे, आपण काय म्हणतो, कुतूहल कुतूहल आहे. आहे, हो. मला तू आवडतेस, हम्म. मला हा रंग आवडतो, काय त्याला काय काही सायन्स सायन्स आहे? नाही. आणि मग तुम्ही म्हणाल समजा मी प्रूव्ह नाही करू शकले की नाही नाही हे प्रूव्ह नाही करू शकत म्हणजे तुझा आवडता रंग पांढरा नाहीये, असं काही नाहीच आहे ना. हम्म. मी तरी तिथेच राहणार आहे. हो, हो, माझा आवडता रंग पांढरा पांढराच आहे. आहे. अगदी बरोबर. पण मग याच्या इतिहासात किंवा हिस्ट्रीमध्ये काही उल्लेख आहे का याचा? परत किती अभ्यास व्हात तुम्ही आता, तुम्ही आता सायन्स वरून तुम्ही इतिहासावर आली बघा. हं. तर आहे ना, मला मला असं वाटतं की हं. पुस्तकं आणि शब्द आणि भाषा वगैरे हे हं. आत्ता आलंय. हं. पूर्वापारपासून हं. जसं समजा असं म्हटलं आपण की झाडं, प्राणी आणि मनुष्य. हं. आता मुळात मनुष्य प्राणीच आहे, पण ज्या काही एक दोन गोष्टींमुळे समजा तो वेगळा आहे हं. त्याच्यापेक्षा. तर जोपर्यंत हे म्हणजे काय म्हणूया आपण, स्थिर झालेलं नव्हतं, हं. तेव्हा झाडं खायची, पानं खायची, हं. फळं खायची, फुलं खायची, जे जमेल तसं खायचं. हं. आता त्याच्यात तुम्हाला माहिती आहे का की संवाद कसा असायचा, हं. की पेरू किंवा एखादं फळ खाली पडलं. आता पेरू मी म्हणते कारण मला माहिती आहे, पण हं. त्यावेळेला समजा पेरूचं नाव पेरू नव्हतं. हं. बाबा एखादं फळ खाली पडलेलं आहे हं. आणि माणूस जंगलातून जातोय. हं. ते फळ समजा अर्ध चाखलेलं असेल हं. कुठल्यातरी प्राण्याने, पक्षीनी, हं. तर ते फळ खाणं हं. योग्य आहे, याचा अर्थ तो विषारी नाही. हं. कारण हं. पक्ष्यांना, प्राण्यांना ते बरोबर कळतं हं. की काय खाण्याजोगं आहे आणि काय काय खाण्यायोग्य खाण्याजोगं नाहीये. नाही. म्हणजे आजही आमच्या घरी जो कुत्रा आहे हं. ती जाऊन बघते, हं. नवीन
बागेतही नेलं ना तर हं, ती जाऊन बघते, वास घेते. हं, काही पानं ती खाते आणि काही पानांकडे ती ढुंकूनही बघत नाही. हं, म्हणजे तिला कळतं, की मला हे पान मी खाऊ शकते हं, आणि हे पान मी खाणार नाहीये. हं. तर ते येस, त्यांना कळतं, आपल्याला नाही कळत. येस. आता परत एक विषय आणते. न्यूरोसायन्स, टेलिपॅथी ह्याचा काही संबंध आहे का? बघ मला मला असं वाटतं, की ऊर्जा जिथे मी म्हटलं, तर हं, पहिला शब्द मी सायन्सचाच वापरला आहे, हं, की ती एनर्जीच आहे. हं, आता ती एनर्जी म्हणजे प्रत्येकात आपल्याला जे अ, चेतन किंवा चैतन्य ज्या शक गोष्टीमुळे आहे, हं, तर ती ऊर्जा आहे. हं, आणि त्या ऊर्जेमध्ये भरपूर माहिती साठलेली आहे. हं, त्या छोट्याशा ॲटम जसं आपण हं, म्हणतो. हं, तर हे करत असताना हं, न्यूरोसायन्स जे आहे, परत न्यूरोसायन्स म्हणजे कसं आलं, की ते परत बघता येतंय ना, हं, दिसता येतंय. हं, परत ते प्रूव्ह करता येतंय. हं, तशी गोष्ट झाली ते. हं, हं, प्रूव्ह हे करता येईल. आता मी किती लोकांशी फोनवरती बोलते. मी हं, फोनवरतीच टेलिपॅथी करते. हं, फोनवरती बोलते आणि मी इथून समजा बोलत असताना त्यांना फोन चालू असताना मी त्यांना समजा म्हटलं, हं, की "पाय कोण हलवतंय?" हं, तर हं, ते कन्फर्म करतात. ते म्हणतात, "हो, मी हलवत होते. थांबते आता." हं. किंवा येस. अरे समजा म्हणजे मध्यंतरी तर असं झालं, की एका मुलीने फोन केला. अ, एक परीक्षा देत होती आणि 2-3दा नापास झाली हं, वगैरे, वगैरे. हं, आणि मला त्या दिवशी अचानक काही असे अंक दिसायला लागले आणि मी तिला म्हटलं, की "तू मला एक-एक करून चॅप्टरची नावं सांग आणि मी तुला नंबर सांगते हं, आणि तू क्रॉस चेक कर, की बाबा हे." आता 2-3दा ऑलरेडी वाचून झालेलं पुस्तक होतं. हं, म्हणून सोडून तर काहीच जाणार नव्हती. पण मी हं, तिला म्हटलं, की "हे आहे. हं, हे तू बघ आणि थोडंसं जास्त वेळेला वाचून जा किंवा थोडंसं लक्ष दे." तर त्या मुलीने मला येऊन सांगितलं, की 70% ते 80% तुम्ही सांगितलेले जे नंबर्स होते, ते जे धडे होते, त्याच्यातले ह्या पॉइंट्स जे होते, हं. त्यांचा पेपर आलेला मधून ते 70% ते 80% होतं. ओह वॉव! आता हे व्हॅलिडेट झालं. हं, हं, बरोबर आहे, की आता मला जे एरवी समजा हा संदेश तिच्यापर्यंत पोहोचायचा होता म्हणून मी निमित्त झाले आणि तो पोहोचला तिच्यापर्यंत. हं, तिलाही सुचलं, की फोन करावा ह्यांना, हं, की हं, मला हं, भीती वाटते, मी काय करू वगैरे, वगैरे. हं, आता भीती वाटायला नको म्हणून जे काही सांगायचं होतं किंवा तिला नुसता आधार वाटत असेल. हं, आता आधार वाटतो ह्यालाही काही शास्त्रीय कारण नाहीये, हं, हं, की आधार का वाटतोय तिला माझ्याशी बोलून. हं, पण ती म्हणजे तिच्या वडिलांनी मेसेज केला, की तिला तुमच्याशी बोलावसं वाटतंय, तर हं, तुम्ही बोलाल का तिच्याशी? हं, तो बोलते. हं, आता त्याच्यात हे नंबर्स आले आणि मी तिला ते सांगितलं, त्यातलं 80% आलं. हं. तर आता न्यूरोसायन्स आहे का नाही म्हणजे मला त्याच्यात पडायचंच नाही. मला वेळ वाया नाही घालवायचा. बरं. अ, जुळ्या भावंडांमध्ये आणि आई-मुलामध्ये टेलिपॅथी कसं काम करतं? टेलिपॅथी सगळीकडे काम करतं. त्याच्यासाठी कुठलं नातं असायची आवश्यकता नाहीये. ओके. म्हणजे आता मी 2019 पासून करतेय. हं, कोण कुणाचा कोण मला फोन करून सांगतं. म्हणजे आता गेल्या आठवड्यातली गोष्ट होती, की एका बाईंनी मला फोन केला. तो मी उचलला सहज. त्यांनी विचारलं, "चित्रा हं, अभ्यंकर?" "हो." हं, त्या म्हणाल्या, "मला आमच्या वरती जो राहतो त्यांनी तुमचा नंबर दिला आहे." आमच्या शेजारी म्हणजे त्या बाईचाही त्या हरवलेल्या बाईशी काही संबंध नव्हता. हं, फक्त शेजारपण होतं ते. हं, त्यांनी म्हटलं, "त्या आजी आमच्या शेजारच्या त्या सकाळपासून न सांगता निघून गेल्या. त्यांची मुलगी पूजेला बसली होती." हं, आणि त्या कुठे आहे? आता दुपार झालेली आहे. हं. आणि आम्ही सगळे हॉस्पिटल्स चेक केले. ओह शिट! तर मी त्यांना म्हटलं, की "नाही त्या ठीक आहेत हं, आणि अ, त्या कुठल्या मंदिरात आहेत. हं, हॉस्पिटल वगैरे नाही सापडणार. तुमच्या हं, आजूबाजूतली 500-600 मीटर." आता हा नंबर सुद्धा माझ्या मनात आला, हं, की हं, त्या म्हणजे मी सांगताना त्यांना म्हटलं, की "तुम्ही 1 किलोमीटर फार तर त्याच्या आतच आहेत आणि तिथेच आहेत त्या. हं, हं, त्यांना काहीही झालेलं नाही. हं, फक्त त्यांना उमजत नाहीये कारण आता इतक्या वर्षांनंतर घराबाहेर पडलं, की सध्या जे काही मेट्रोची कामं, रिडेव्हलपमेंट वगैरे सुरू आहे. हं, म्हणून त्यांना असं ते कळलं नाही, की अरे हे आपल्या घरातून बाहेर पडलं, की कुठली गल्ली काय ते. हं, म्हणून हं, त्यांना जाताना काही वाटलं नाही, हं. पण येताना त्यांना ती गल्ली गोंधळ. सापडली नाही. हं, आणि संध्याकाळी त्या मंदिराच्या तिथेच सापडल्या हं. आणि त्यांना सांगता येत नव्हतं म्हणून त्यांना पोलिस स्टेशनमध्ये सोडलं होतं आणि पण मग मग हे निघालं. तुम्हाला एवढं क्लिअर कट जे कळलंय, ह्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस केली का ही प्रत्येकामध्ये असतं? हे प्रत्येकात असतं. मी प्रॅक्टिस काय केलं माहिती आहे का? हं,
हे जे सायन्सचं डोकं होतं ना त्याला हं. मध्ये मध्ये बोलू देत नाही मी. ओके. ओके. तुम्ही स्वतःच्या मनाशी संवाद साधता. मन वेगळं आहे ना, हे इथे हे येतं ना मध्ये हं. मध्ये हो, 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 हो. की अगदीच. ते म्हणतो अरे हॉस्पिटलला जाऊ दे, पोलीस स्टेशनला जाऊ दे, हो, रस्त्यावरती असू दे, हो. फेसबुकला टाका, ह्याला टाका, त्याला टाका. हं. हे कसं आहे हे लॉजिकल माइंड सांगतं. आणि माझ्या हातून काय आवाज होत होता की ते बऱ्या आहेत, त्यांना काही झाले नाही, मंदिरात गेले आहेत त्या. काल माझ्याबरोबर अशीच एक केस झाली आणि मला मनापासून वाटत होतं की ती बरी होणार आहे. झाली ती बरी. हां, रात्री उशिरा झाली पण झाली बरी. करेक्ट. सो हे ओके. जे आहे आपण मला असं वाटतं की तुमच्या माझ्याही लहानपणी आपले आई-वडील ज्या पद्धतीने विश्वास ठेवत होते काही गोष्टींवरती, हं, हं, ते आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीतल्या आई-वडिलांना ते जमत नाहीये. हं, कारण हे वाटणं वगैरे बंदच झालंय ना. आता हल्ली कसे फोन हं. आहे. म्हणजे आता माझ्या लहानपणी आई मी उशिरा कॉलेजमधून शाळेतून आले, तर ती बफर ठेवायची, की बाबा हिला अर्धा, पाऊण तास, 1 तास उशीर होऊ होऊ शकतोय. शकतं. त्याच्यानंतर ती विचार करायला लागायची. म्हणजे पॅनिक व्हायची स्थिती खूप उशिरा यायची. व्हायची. अगदी बरोबर. परत तिला आपल्या मुलांपैकी प्रत्येक मुलाची वृत्ती माहिती होती, हं, की बाबा कोण गप्पा मारत कोण उभं राहील, हं. कोण नाही तर गल्लीच्या दाराशी जाईल. टोकाशीच उभी असेल, हं, ह्या हं, पद्धतीने. हं, म्हणजे काळजी करायच्या आधी बाहेर जाऊन बघायचं का? हं. पण आजकाल आपण काय करतो, की आपण तो जो ॲक्शन आतून मोडमध्ये. आलेला आवाज आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाही. हं. खरं तर म्हणजे तो अत्यंत असा म्हणजे दृढ आणि ह्याच्यात मला म्हणायचं ह्याच्यात अंधश्रद्धा काय आहे? तो माझाच आवाज आहे ना. माझी माझ्यावर श्रद्धा असणं, ह्याच्यात अंधश्रद्धेचा प्रश्नच येत नाही ना. बरोबर. म्हणजे मला माझं पोटेन्शियल माहिती आहे किंवा हं, मला माझ्याबद्दल जे वाटतं आहे, हं. तो तर वर्षानुवर्ष मी स्वतःला जसं ओळखलेलं आहे, त्याच्यावरून माझा तो आवाज तयार झालेला आहे ना आतला. अगदी बरोबर. मग त्याच्यावरती मी श्रद्धा नाही ठेवणार, तर कोण ठेवणार आहे श्रद्धा मग त्याच्यावर? हं. पण मग एखाद्याच्या बाबतीत जर सतत निगेटिव्ह गोष्टीच घडत असतील, मग तिथे हे कसं काम करतं? हे त्यांनी ॲक्चुअली बसून चेक करावं हं, स्वतःच. हं, एकतर काय झालंय आता म्हणजे माझा प्रवासात सांगितलं तर मला आता पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ना, हं, मला असं वाटतं की हे शब्द यांची काही गरज नाहीये. हं, हं, की पॉझिटिव्ह आता पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नसेल तर दिवा लागणार नाहीये. बरोबर आहे. तर म्हणजे काय की निगेटिव्ह वाईट नाहीये. हं. गरजेचंच आहे. अगदी बरोबर. करेक्ट. आता निगेटिव्ह आहे त्या गोष्टीला आपण कसं घेतो आहे, हं, त्याच्यावरती सगळं आहे. हं, निगेटिव्ह घडतंय म्हणजे काय घडतंय हं, नेमकं? हं, समजा फेल्युअर्स याला निगेटिव्ह म्हणायचं असेल. हं, म्हणजे मला असं खूप वाटतं, की एखादं मूल पास झालं आणि हं, एखादं मूल फेल झालं. हं, रेस होती, एक मूल पहिलं आलं हं, आणि एक मुलाचा नंबर नाही आला. हं, करेक्ट. पण नंबर न येणं वाईट आहे, हे हं. कोणी ठरवलं? असं तर येस. होणारच आहे ना. हं, हं. 4 जण पळायला लागली, तर कोणतरी त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे कोणीतरी पुढे-मागे जाणारच आहे. अगदी बरोबर. मग ते मागे राहणं वाईट आहे, हं, फेल होणं वाईट आहे, हे कोणी सांगितलं? हं. पण मग हे डेव्हलप कसं करता येईल आपल्याला? की एकतर सगळ्यात पहिले समजा आपल्याला काही होतं, जसं अगदी आत्ताचं उदाहरण घेतलं, हं, की समजा तुमच्या घरी येणारं कोणी किंवा तुम्हाला कुठली तरी गोष्ट व्हायला हवी आहे हं, आणि किंवा तुम्ही योजली आहे हं, आणि ती होत नाहीये. हं, करेक्ट? हं, तर ती होत नाहीये, तर पहिला विचार समजा निगेटिव्ह येत असेल ना, हं, तर तो बाजूला ठेवायचा. त्याला म्हणायचं, "ओके, मी ऐकलं तुझं, आता बाजूला बस जरा." हं, आणि मग म्हणजे समजा डोकंच लावायचं असेल, हं, तर डोकं लावायचं. म्हणजे परत मी लहानपणातच जाते, की हं, बहुतेक हे सुरुवातीपासून असेल, की मला असं ना खूप ऑप्शन्स असलेलं खूप आवडतं असं. हं, म्हणजे त्याच्यात मला असं वाटतं, की ह्याच्यात माझ्या बुद्धीचा कस लागतोय, की मी हं. किती ऑप्शन्स काढू शकते येस. ह्या गोष्टीचे. हं, हं, तर फोन नव्हते वगैरे. हं, हं, माझे बाबा नॉर्मली जितक्या वाजेपर्यंत घरी यायचे, हं, तेव्हा ते समजा आले नाही, हं, तर माझ्या आईची घालमेल सुरू व्हायची, "अजून हं, नाही आले, अजून नाही आले." हं, आणि मग काहीतरी झालं तर नाही, हं, असं. हं, आणि मी आईला म्हणायचे, "अरे, गप्पा मारतात ते. हं, भेटलं असेल कोणीतरी त्यांना वाटेत." हं, मग ते म्हणायचे, "म्हणजे काय? भेटलं काय असेल?" हं, "ॲक्सिडेंट पण." म्हटलं, "अरे, ॲक्सिडेंट होऊच शकतो हं, किंवा काहीतरी त्यांना झालं असेल. हं, हा एक ऑप्शन आहे. म्हणजे दुसरा हं, ऑप्शन काय आहे?" तर मी म्हटलं, "भेटले असतील कोणतरी नातेवाईक, हं, कोणीतरी जुने मित्र." म्हणजे हं. तेव्हा तर मी असं म्हटलं होतं बाबांना, मी ग्वाल्हेरची आहे, की म्हटलं, "अरे, उस्ताद अमजद अली खां भेटले असतील. ते ते माधवराव सिंधियांकडे आले असतील." कारण आम्ही राहायचो तिथे मागेच सिंधिया पॅलेस आहे. ओह वॉव! हं, तर म्हटलं ते त्यांच्याकडे आहे. तर म्हणे, "हे काही शक्य आहे का?" हं, मी म्हटलं, "अच्छा."
ऍक्सिडेंट शक्य आहे, हम्म. पण हे उस्ताद आमचं तेलिका भेटणं शक्य नाहीये. तर म्हटलं असं असं काय, म्हणजे ही परत आपण घातलेली लिमिटेशन आहे ना स्वतःला. भेटू शकतात, का नाही म्हणजे भेटू शकत? तुम्ही तुमच्या थॉटला रिवायर्ड कसं करता ह्यावर हे काम करता. बरं मॅम, तुमच्याकडे ज्या केसेस येतात त्यांची एक लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे सुरुवात कशी होते? आता आज दुपारी एकीचा हम्म, नॉर्मली कसं आहे, आता हे ह्याच्याबद्दल कोणी एकमेकांना सांगतं आणि ते फोन करतात. हम्म, बरं. मग फोनवरती मी साधारण वेळ ठरवते तुमच्या माझ्या सोयीची. हम्म, मग त्या वेळेला फोनवरती तुम्ही तुमच्याकडचे प्रश्न काढून ठेवायचे, हम्म, तुम्हाला जे काही प्रश्न वाटत असेल. कारण आता त्याला लिमिट काही अशी नाहीये ना, वस्तू वास्तू व्याधी काय तुम्हाला व्यवसाय. तर तिने मला विचारलं की माझी एक कॅन्सर पेशंट आहे ती. तर ती म्हणाली माझी आत्ता टेस्ट होणार आहे हम्म, आणि मला खूप भीती वाटते. हम्म, तर ती टेस्ट नेगेटिव्ह यावी अशी माझी इच्छा आहे. हम्म, तर ती नेगेटिव्ह येईल का? हम्म, आता त्या मोमेंटला, कारण माझं काम एक निमित्त म्हणून आहे, हम्म, आता लॉजिक काय सांगतं? हम्म, लॉजिक तर हेही सांगतं की बाई 2 दिवस वाट बघ ना, हम्म. येईलच रिपोर्ट, कशाला तुला हा, कोणाची गरज काय गरज आहे. आहे. हम्म, करेक्ट. पण आता समजा तिने फोन केलाय मला, हम्म, तर मला स्वतःला हम्म, ह्याचा वापर न करता, हम्म, हम्म, की बाबा तुझं वय काय, आता ह्याच्यात सगळ्यात पहिलं उत्तर काय असेल की मी ह्या विषयात हम्म, कोणच नाहीये. हम्म, म्हणजे न तर मी डॉक्टर आहे, न मी रेडिओलॉजिस्ट आहे, न मी कोण नाहीये. हम्म, पण कम्युनिकेटर म्हणून हम्म, समजा मी स्वतःला ओपन ठेवलेलं आहे हम्म, की मला काय फील होतंय, हम्म, तर मला असं असं छान फील होतं. हम्म. तर मी तिला म्हटलं की नाही, तुझी रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत. रिपोर्ट निगेटिव्ह येईल. येस, पण मग याला डेव्हलप, मी परत तेच सांगते की मला जर हे वाढवायचं आहे, मला पण हे शिकायचं आहे, किंवा माझ्यातली ही ऊर्जा आहे हिला मला वाढवायचं आहे, तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? स्वतःला तपासता प्रत्येक क्षणाला तपासत राहायचं स्वतःला. म्हणजे काहीही घडत असेल त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला काहीतरी कारण शोधून त्याच्या मागचं, म्हणजे तिथे मी डोकं वापरतेय का मी ओके राहतेय आणि मी फक्त वाईब चेक करतेय की माझ्या मनाला कसं वाटतंय, मला ओके वाटतंय का एखादी गोष्ट. म्हणजे ह्याला डेव्हलप करायला आता मी वर्कशॉप्स घेते याच्यासाठी. तर मग त्याच्यासाठी मी त्यांना डेव्हलप करायला तर इतकं साधं असं सांगते की तुम्ही फोन करा एका मैत्रिणीला आणि तिला विचारा तुम्ही की आज तू ब्रेकफास्टला हे खाल्लं होतं का, किंवा तू आत्ता ह्या रंगाचे कपडे घातलेत का, जस्ट टू स्टार्ट विथ, जस्ट टू चेक. तर आता ह्याच्यात कसं होतं की मला त्यावेळेला जेव्हा मी असा विचार करते की हिने कुठल्या रंगाचे कपडे घातले, तर मी समजा तिच्याबद्दल विचार करताना आणि मी तिला व्हिज्युअलाइज करतेय, तर त्यावेळेला मी कुठल्या रंगात तिला बघतेय. हो. आणि कधी कधी कसं होतं, आता ह्याच्यात डोकंच कसं काम करतं की समजा मला आत्ता ॲक्च्युली मला माहिती नाही आहे की कोण, पण मला आत्ता पर्पल आणि येल्लो कलरमध्ये कोणतरी दिसतंय आत्ता, की पर्पल आणि येलो. आता पर्पल आणि येलो कलरमध्ये ती आहे आणि माझं डोकं काय सांगतं, हे तिला पर्पल कलर आवडतच नाही. आता हे डोकं मध्ये त्याला बोलू द्यायचं नाही. तर मी फोनवरती बोलत असताना तिला काय विचारायचंय की अगं मी याचा विचार करते, पण मला तू पर्पल आणि येलो कलरमध्ये दिसतेस, तर तू पर्पल येलो कलर घातलायस का, कारण तुला आवडत नाही. तर ती काय म्हणेल, एखाद्या तिने घातलेला असेल. दुसरं काय ती म्हणेल, अगं मम्मीने घातलाय. आता हे कसं आहे की तो रंग आपल्यापर्यंत पोचतोय. आता माझं लॉजिक काय सांगते की मी तिच्याशी बोलते आत्ता आणि माझी इच्छा आहे की तिने काय कपडे घातलेले आहेत हे शोधायचं. त्यामुळे आता उत्तर हे चुकलेलं आहे. पण समजा मी तरंगांबद्दल बोलतेय, तर तिथून ज्या रंगाच्या तरंग माझ्यापर्यंत आल्या ते बरोबर होतं. हो. कारण ती तिची आई तिच्या जवळ बसलेली होती आणि तिच्या आईने ते रंग घातले होते जे मला दिसले. ह्या पद्धतीने आता असं बघायला गेलं तर ती मैत्रीण स्वतःच्या कपड्यांपेक्षा आईच्या कपड्यांकडेच बघत होती ना, आपण असं बघत नाही. मग मी हे बघतीये. तर समजा तिच्याकडून माझ्यापर्यंत तरंग ज्या आल्या त्या ह्या रंगांच्या आल्या आणि माझ्या डोक्यातला प्रश्न वेगळा होता आणि मी त्याला मॅच करायचा प्रयत्न केला की हिनी हे कपडे घातले. मी असं मी डेव्हलप केलंय ऍक्च्युली. ओके.
पण मग आता हेच जर मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरायचं असेल, तर मग स्वतःची प्रॅक्टिस कशी करायची? स्वप्न म्हणजे काय आहे? म्हणजे मला एखादा गोल अचीव्ह करायचा आहे. काय बोल आणि त्यातून म्हणजे काय मला गाडी घ्यायची आहे. हं, ठीक आहे. हं, पण गाडी घेऊन काय साध्य होणार आहे? गाडी हे साधन आहे. हं, गाडी साध्य नाहीये. हं, तर माझा गोल काय आहे? हं. ओके. ॲक्चुअल गोल ऑफ लाईफ काय आहे? हं, म्हणजे हे सगळे छोटे-छोटे गोल आहेत. म्हणजे साधनं आहेत हं. कुठेतरी पोहोचण्यासाठी. हां. माझी गाडी हे साध्य कसं म्हणजे संपलं का गाडी घेतली की? नाही. नाही. हं, हं, करेक्ट. मग मला कुठे जायचंय? हं, म्हणजे हा शोध समजा कुठे घेऊन जातोय, हं. ते मला सांग आणि म्हणजे प्रयत्न करत राहा मला फक्त. माझं क्लिनिक एक्सपांड करायचं आहे. परत तेच. त्यांनी काय होईल? माझ्याकडे छान-छान आणखी पेशंट्स येतील, आणखी मग मशिनरीज आणेल. त्यांनी पेशंट्सला फार लांब एक्स-रेसाठी जावं लागणार आहे. ते माझ्याच त्यांनी क्लिनिकमध्ये होणार त्यांनी आहे. काय होईल? माझा फायदा होईल, माझा बिझनेस वाढेल. पैसे. हं. करेक्ट. येस. त्यांनी काय मिळेल? माझं बऱ्यापैकी सेटल होईल, माझ्या मुलाचं फ्युचर ब्राईट होईल. त्यांनी मला काय एक मिळेल? मुलगा फायनान्शियल मला असं म्हणायचंय, की आता आता समजा इथे बसल्या-बसल्या समजा असं कल्पना करायची आहे, की तुझा मुलगा 25 वर्षाचा झालेला आहे. हं, तर तुला तो कसा झालेला बघायचा आहे आणि ते जे काही झालेलं असेल, ते तिथे थांबणार आहे का? तो 25चा होईल, तो 30चा होईल, तो 35चा होईल. तुझी अपेक्षा जी आहे आई म्हणून, हं. त्या मुलाकडून वेळोवेळी बदलणार आहे हो. आणि त्या सगळ्या भावनांचा त्या पैशाशी काही घेणं-देणं सम नाहीये. नाही, पण मग मला असं वाटतंच ना, की एखादा कोर्स मला माझ्या वेळेला करावासा वाटला, पण अभावी मी करू शकले नाही. पण माझ्या मुलाच्या बाबतीत तसं घडू नये. मग पण मग समजा त्याला तो कोर्स म्हणजे तो त्याचा काय म्हणूया आपण, ज्याला आपण नशीब किंवा प्लॅन म्हणतो, हं, प्लॅन ऑफ लाईफ, हं, त्याच्यात समजा तो असेल तर तो घडेल ना. तू आणि मी निमित्त आहे फक्त. जशी तू आई आहे तशी हं, मी पण आई आहे. हं, ठीक आहे. तर हं, ते घडणार आहे. अशी तुझी आई आणि माझी आई पण होती. हं, म्हणजे आता तुझ्या आईला असं वाईट वाटेल का आणि तुला हे आवडेल का? की त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून तुला आवडेलचा कोर्स करता आला नाही. तर तू त्या भावनेला हं, अ, हं, संपवण्यासाठी तू काय सांगशील आईला? की "अगं जरी मला तो कोर्स करता नाही आला, तरी आज मी आनंदी आहे." हं. हे जास्त महत्वाचं आहे. हो. माहिती नाही मला मी तो कोर्स केला असता तर मी आनंदी असते का नसते. बरोबर, पण मी अगदी आज बरोबर. आनंदी आहे. हं, तर म्हणजे मुळात जी आपल्याला भावना हं. अभिप्रेत आहे ना, त्याच्या मुळाशी जायला पाहिजे. म्हणजे म्हणजे आपण आता आपल्या विषयांतर होतोय, हं, पण तिथपर्यंत जाता आलं पाहिजे, हं, की मला टेलिपॅथी करून किंवा शिक्षण घेऊन किंवा पैसे कमवून मला कुठे जायचंय? मी जेव्हा हं. रात्री झोपतेय तेव्हा मला काय विचार असले पाहिजे माझ्या मनात? हो. पण मग मला कुठे जायचंय ह्याचा शोध घेताना जर मला हे उत्तर मिळालं, की मला समाधान हवंय शेवटचं. हं. मग तर काय आपल्याला समजा खरंच असं वाटत असेल, की हं, मला समाधान हवं आहे ना, हं, तर सतत फक्त हा शब्द स्वतःच्या लक्षात ठेवायचा. म्हणजे कुठलाही निर्णय घेताना हं, मला ह्यानी समाधान मिळणार आहे का? तिथे टिक हं, मारायला. म्हणजे आता हे एका गेल्या वर्षीच्या पॉडकास्टमधून हं, स्वीडनमधले एका जोडप्यानी पॉडकास्ट पाहिलं. हं, त्यांना तिथून प्रॉपर्टी विकून भारतात परत यायचं होतं. हं, हं, तर त्यांची ती इच्छा होती की ते विकलं जावं. त्यांनी त्याची काहीतरी एक किंमत ठरवली होती. हं, त्या किमतीला ते जात नव्हतं. हं, आणि जेव्हा ते माझ्याशी बोलत होते, तर त्या वास्तूनी सांगितलं, की "अरे, इथे तुम्ही झाडं नाही लावली आहेत." तर ती म्हणाली, की "ताई, आम्हाला हे विकायचं आहे म्हणून आम्ही झाडं नाही लावत आहे." हं, तर मी म्हटलं, "पण तुम्ही लावा. आता आपल्याला काय माहिती नाहीये आत्ता. जे घर म्हणतंय ते करूया आपण आत्ता." हं, हं, मग त्यांनी अगदी झाडं लावली. हं, ते म्हणजे आमचं मार्चमध्ये बोलणं झालं. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये काही झालं नाही. पण मात्र त्या घराने सांगितलं, "हे करा, ते करा, असं करा, तसं करा." ते सगळं त्यांनी केलं. मेमध्ये केलं आणि जूनमध्ये त्यांनी मला सांगितलं, की "ताई, आम्ही अगदी हरलोय असं." मी हं, म्हटलं, "मला ही किंमतच पटत नाहीये तुमची. तुम्ही काहीतरी किंमत कमी करायला पाहिजे." हं, हं, तर घर हे म्हणतच नाहीये, की ह्या किमतीला जाईल म्हणून. हं, हं, तर ते घर असं आपण म्हणूया, की समजा आपल्या भाषेत, हं, की समजा 18ला जाणार होतं, तर ते हं, 18ला न जाता काहीतरी 15 15.5ला गेलं. गेलं. हं, जूनमध्ये जेव्हा ते बोलले आणि ते त्या दोघांच्या लक्षात आलं, की आपण थोडंसं किंमत कमी करून आपण बघूया. हं, आता लॉजिक काय म्हणत होतं, की जेवढ्या किमतीला घेतलंय, मध्ये जेवढे बँकेचे हप्ते हं, भरलेत, हे हं, ते सगळं करून त्यांनी हिशोबाने येस. काढलं होतं ते. हं, तर मी
घराच्या वतीने बोलत होते की किंमत कमी करा. हम्म, त्यांनी ती किंमत कमी केली आणि जूनमध्ये आमचं बोलणं झालं. म्हणलं मला दिसतंय तुमचं होतंय. हम्म, हम्म, तर त्याने गावी कधी येणार म्हटलं गणपतीत. हम्म, ती म्हणाली अजून काही झालेलं नाहीये, गणपती आलाय आता ऑगस्टमध्ये हम्म, वगैरे. हम्म, म्हटलं मला दिसतंय आता आपण बघूया, कारण हम्म, आता हा संवाद कसा आहे, हा घर आणि त्यांच्यामधला संवाद आहे. मी हम्म, फक्त निमित्त आहे. तर हे होत असताना माझं काम फक्त इथलं प्रश्न, इथलं उत्तर ते पोचवायचं एवढं आहे. त्यामुळे माझी जबाबदारी ती फक्त माझं डोकं मध्ये न लावता उत्तर देणं ही जबाबदारी आहे माझी. हम्म, जितका प्रश्न विचारणारा श्रद्धा ठेवून हम्म, आणि सरेंडर ह्याच्यात असतो ना, की नाही, नाही मला जाणून घ्यायचंय हे हम्म, आणि माझी तयारी आहे काही. हम्म, तितकी उत्तरं, इतकी परफेक्ट उत्तरं येतात, हम्म. पण की मग ही परफेक्ट उत्तरं येण्यासाठी आपण स्पिरिच्युअली स्टेबल असणं गरजेचं आहे का? कारण सकारात्मक विचारातूनच आपलं भविष्य उज्ज्वल होणार आहे ना. पण नकारात्मक काय आहे? हम्म. परत हाही तेच शोध घेतला आलं. पाहिजे. हां, म्हणजे मला काय म्हणायचंय, की नकारात्मकला हल्ली इतकं वाईट बोललं जातं. येस. पण आपण बघायला गेलो तर सगळ्या गोष्टी नकारात्मकतेतूनच जन्म जन्म घेतायत. घेतात. अगदी बरोबर. म्हणजे आत्ता तुम्ही जे बोललात, की हम्म, मला माझ्या लहानपणी पैशांच्या अभावामुळे जे हम्म, करता नाही आलं. म्हणजे काय झालं, नकारात्मकतेतून तुमची स्वप्न आहेत. हम्म, हम्म, म्हणजे हा जेव्हा आपण असं बघतो ना, हम्म, तेव्हा हम्म. मग ही नकारात्मकता नसती समजा. तुम्ही का नाही सकारात्मक घेतलं? सुंदर. तुम्ही घ्या सकारात्मक. निगेटिव्हिटीला इतकं सुंदर मी याच्या आधी कधीच नाही ऐकलं होतं. खूप छान. आता माझं निमित्त आहे. नाही, माझ्या डोक्यात मी निमित्त प्रकाशच आहे. पडलाय, की वॉव! इतकं सुंदर जर आपण ते घेतलं, तर तुला त्या क्षणी कठीणच वाटणार नाही ती गोष्ट. मग समाधान. मग समाधान वाटेल. दुःख नाही वाटणार त्याचं आणि तू तिथेच अडकलेली नाही राहणार. हे हां, मला बाहेर पडा. आत्ता ह्या क्षणी जाणवलेली गोष्ट आहे. तुम्हाला अभिनंदन. कसं वाटतंय ते तुम्ही प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. मॅम, तुमच्या काही वेगळ्या केसेस असतील, तुम्ही अभ्यासलेल्या एखादा आजारपण असेल किंवा घराबाबतीत. आता घराबाबतीत तुम्ही एक सांगितलंच. आणखी काही तुम्हाला असं वाटेल शेअर करावंसं तर प्लीज. ते त्याच्यातलं राहिलं, की त्यांनी किंमत कमी केली हं, आणि त्याच्यामुळे ज्या मुलीनी हं, ती मुलगी पहिल्यांदा नोकरी म्हणून स्वीडनला गेली होती. हं, हं, त्यामुळे तिच्यासाठी तिचे आई-वडील हं, घर बघत होते. हं, किंमत कमी केली म्हणून ते घर बघायला आले हं, आणि त्यांनी म्हटलं, "हिला जेवढं लोन मिळेल तेवढं ही लोन काढेल हं, आणि बाकीचे आम्ही देणार आहोत तिला पैसे हं, आणि आम्हाला ह्या घरात येऊन इतकं चांगलं वाटतंय." हं, आणि मुलीची सुरुवात मला हं, आत्ता काटा येतोय, हं. की मुलीची सुरुवात इतक्या सुंदर घरातून होते याचं आम्हाला समाधान आहे आई-वडील म्हणून. वाह! आणि ते नवरा-बायको ते म्हणाले, की हे त्या घरानी हं, किंमत कमी करायला सांगितली, ते आम्ही ऐकलं, ते हं, झालं म्हणून असं झालं. आणि तो म्हणाला, "मला असं वाटलं माझी लहान बहीण हं, समजा असती, हं, की बाबा तिला घर मिळू दे हं, चांगलं आणि तिची हं, सुरुवात आयुष्याची हं. छान घरातून होऊ होऊ दे." दे. तर हे जे समाधान आहे ना, हं. हे त्या कमी किमतीमुळे मिळालं आणि या समाधानाची किंमत नाहीच करता नाहीच येणार. करता येत. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे असे खूप अनुभव येतात. हं. अं, काही-काही मजेदारही असतात. सांगा प्लीज मॅम. की म्हणजे हल्ली प्राणी वगैरे असतात, हं, तर हं, त्याच्यामुळे असं अ, वाढदिवस त्यांचा कसा साजरा करायचा आहे हं, वगैरे, वगैरे हं, ते विचारायला लोकं फोन करतात, हं, 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 की या प्राण्याला काय हं, हवं आहे? हं, किंवा शेवटचा क्षण असेल समजा, हं, तर ते विचारायलाही फोन करतात हं, लोकं, की हं, शेवटचा क्षण आहे. आता हे करता-करता असं झालं, की माणसांचाही शेवटचा क्षण समजा आला आहे, तर त्यावेळेला आम्हाला कळत नाहीये, की हं, काय करायला हवंय. हं, तर त्याच्यासाठी हल्ली आता फोन येतात, हं, की आता त्यांना बोलता येत नाहीये, हं, तर ही प्रोसिजर करायची का? ही सर्जरी करायची का? हं, तुम्ही म्हणाल तसं करू. हं, तसे आत्ता असं गंमत झाली, की रत्नागिरीतून एका बाईंनी मेसेज पाठवला, हं, की गेल्या वर्षी मी तुम्हाला फोन केला होता आणि तुम्ही 4 वर्ष ज्या हं, झाडांना मोहर आलेला नव्हता, हं. त्यांना इतका मोहर आलाय, की पानं दिसत नाहीयेत, इतका मोहर आलाय. वाह! आणि त्या म्हणाल्या, की मी जेव्हा गावकऱ्यांना सगळं, कारण छोटी जागा आहे हं, तर हं, सगळ्यांना माहिती असतं. हं, तर त्यांना जेव्हा सांगितलं, की अरे त्यांनी असा-असा उपाय करायला सांगितला होता, तो केला हं, आणि झाले, तर त्यांना खरंच वाटत नाहीये, की हं, अरे एवढ्याशा उपायाने म्हणजे 4 वर्ष हं, म्हणजे अशी मजा येते ना, हं. की
आमची हो आले. संत्र्यांची बाग आहे, बाबांना सांगते तुम्हाला फोन करायला. ओके, म्हणजे इंटेन्शन सेट करून तुम्ही संवाद साधला, तर कदाचित तुम्हाला ती समोरची संवाद नाहीच आहे तिथे. इंटेन्शन मी म्हणजे इंटेन्शन सेटच झालं तिथे. जिथे हम्म. समोरची व्यक्ती वेळ ठरवून फोन करते ना, हम्म. इंटेन्शन सेट झालंय. येस. आणखी एखादं काही रोमांचक आजारपणातलं एखादं? आजारपणातलं एक एक बाई आहे ना, त्यांनी फोन केला मला की मला OCD आहे हम्म. आणि मी कुठल्या तरी परदेशी टूरला ग्रुप बरोबर जाते 15 दिवसाला. हम्म. मग त्याच्यात काय होईल, एकाच बसमधून एकाच ठिकाणी त्या ग्रुप बरोबर राहणार. हम्म. तर ती म्हणाली की "हे बघ, असं आहे, मलाही त्रास व्हायला नकोय हम्म. आणि माझा त्रास इतरांना व्हायला नकोय, तर हम्म. तू सांग. तर तू काही सांगशील का?" असं होतं. हम्म. आता हे जो काही उपाय आला ना, तो तो पहिल्यांदाच, म्हणजे मला माहिती नसतं की काय उपाय येणार आहे. तर मी तिला म्हटलं की "मग मला असं येतंय की तू प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत 7 प्रकारचे सुकामेवा हम्म. ते तू ठेव हम्म. पर्समध्ये हम्म. आणि 15 दिवस झाले, तुझी टूर संपली की ती मुलाकडे जाणार होती, ती झाली की ते डिस्पोज ऑफ करते." हम्म. आणि मग आम्ही बोलत होतो की छोट्या पर्समध्ये छोट्या पिशवीत काय काय ठेवता येईल, हम्म. असं आम्ही वेलची, बेदाणा वगैरे वगैरे असं करता करता, आणि अचानक मी तिला एक नाव घेतलं. मी म्हटलं की "हे नाव कोणाचं आहे?" हम्म. तर ती एकदम ब्लँक झाली. हम्म. तर मी म्हटलं "अगं, ह्या नावाच्या कुणा व्यक्तीला ओळखतेस का? नातेवाईक, शेजारी पाजारी, हम्म. वर्गातली, ऑफिसमधली?" हम्म. तर ती म्हणाली "अगं, माझ्या सासूबाईंचं नाव आहे." हम्म. मग मी तिला म्हटलं "त्या आहेत का?" हम्म. ती म्हणाली "आहे, हम्म. बेड रिडन आहेत." हम्म. तर मी म्हटलं की "अच्छा." म्हटलं "त्या म्हणतायत की त्यांची चादर बदलायची." हम्म. हम्म. आता हे सेशन हम्म. माझं कोणाशी चालू आहे, तिच्या व्याधीबरोबर. हां. तर मध्ये सासूबाईंची एनर्जी बॉडी येऊन म्हणते की माझी चादर बदलायची म्हणून. हम्म. तर ती म्हणाली "अगं चित्रा, त्यांच्यासाठी 24 तासांची बाई आहे. हम्म. तर बाई करते सगळं, म्हणजे जसं ठरलेलं आहे तसं." हम्म. म्हटलं "काय, मला माहिती नाही, म्हणजे आता आलंय असं तर तू चेक कर." हम्म. ती म्हणाली "बरं, करते." हम्म. आणि बहुतेक तिने नवऱ्याला फोन केला असावा की असं असं सेशन होतं आणि त्याच्यात हम्म. आईच्या पलंगावरची. तर तो नवरा तिला म्हणाला की "अगं, 2 दिवस झाले आई मला सांगते." हम्म. आता ह्याच्यातला तो लॉजिकचा विषय वेगळा की त्या आजींनी बाईंना सांगून का नाही बदलून घेतली. पण आजी त्यांना सांगत होत्या. म्हणजे आता ही एनर्जी आहे ना, ती ठरवते. आता खरं तर मी काही बोलतच नव्हते ना, म्हणजे तो विषयच नव्हता. हम्म. बट दॅट एनर्जी, त्यांना त्या एनर्जीला मध्ये यायचं होतं आणि काहीतरी आपलं सांगायचं होतं की येस. चादर बदलून घे म्हणून. म्हणजे चादर बदलली गेली त्यामुळे. पण अशा ना बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे ते झाड, टेरेसवर झाड असतील, म्हणजे मला वाटते की मला पाणी घालावं, पण आता मला उशीर होतोय, मी 5 मिनिटं लेट गेली तर. पण मग ते मनात राहतं दिवसभर की मी पाणी टाकायला, म्हणजे पाणी घातलं जराशी मला समाधान मिळालं असतं, मी पाणी घालायला हवं होतं. या गोष्टी आपण कुठेतरी ऐकत नाही, म्हणून आपल्याला याचा अनुभव होत नाही, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो. म्हणजे झाडांविषयी, पुस्तकांविषयी, म्हणजे जनरलच इन जनरल एव्हरीवेअर. सगळंच. म्हणजे पुस्तकाला कव्हर घालायचं होतं, पुस्तकात नाव घालायचं होतं, ते राहून गेलंय आज माझं. आणि मग मग काय होतं माहिती आहे, हे माझ्याबरोबर घडतं. ते राहिलंय ना, ते दिवसभर कुठेतरी मला टोचत असतं. होतं. ते राहिलंय, ते राहिलंय. आणि ते जोपर्यंत मी कंप्लीट करत नाही, तोपर्यंत मला शांतताच मिळत नाही. मग ह्याच्यासाठी बेस्ट काय माहितीये का, मनात त्या झाडाचा विचार आणायचा. त्या झाडाला म्हणायचं की सकाळी मला पाणी घालायला पाहिजे होतं, पण मी घातलेलं नाही, आय एम सॉरी. हम्म. हम्म. तर समजा कोणाला तरी सांगून पाणी घालणं शक्य असेल हम्म. तर मी सांगते, नाही तर मी संध्याकाळी नक्की पाणी घालते, मला माफ कर. येस. फाईल बंद करायची. म्हणजे सतत टोचणं बंद होईल त्याचं, हा. आणि आपलं कामात लक्ष लागेल. हल्ली आपण मॅनिफेस्टेशन भरपूर ऐकतो. सो मला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट केलीच आहे मी ऑलरेडी. मी एक गोष्ट मॅनिफेस्ट केली आहे, पण आता बरेच दिवस झाले ती मला मिळत नाही आहे. ह्याचा टेलिपॅथीशी कसा संबंध साधायचा? एक तर मला असं म्हणायचं की जेव्हा आपण मॅनिफेस्ट करतो, आपण हे बोलतोय, तर त्याच्या मागे आपण किती इंटेन्सिटीने केले ते. म्हणजे कित्येक वेळेला काय होतं की एखादी गोष्ट पुस्तकी मॅनिफेस्ट केली आहे, पण 24 तास आपल्याला त्याचा विचार नाहीये, 24 तास कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीचा विचार असतो. म्हणजे असं हे मी पाहिलंय आता अगदी, की एक व्यक्ती होती की तिला असं वाटत होतं की घरात काहीही
शुभ कार्य होतं तर काही वाईट घडू नये असं तिच्या मनात होतं. तर शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडावं हे मॅनिफेस्ट करायला पाहिजे होतं. तर विचार कसला पाहिजे होता की माझं शुभ कार्य किती भारी झालंय. करेक्ट. त्याच्याऐवजी विचार काय होते की अडचण काय येऊ नये. होणार तर नाही, काय अच्छा. होणार तर नाही, काय होणार तर नाही. तर आपण कुठल्या गोष्टीचा विचार किती करतोय. पण पर्सनली मला मॅनिफेस्ट हा शब्द काही फारसा पटत नाही. कारण मला असं वाटतं की मॅनिफेस्ट करणं म्हणजे आपण कुठल्या निसर्गाला किंवा कॉस्मॉस काय ते जी कुठली शक्ती आहे मॅनिफेस्ट केलंय म्हणजे असं वाटतंय ना तुम्हाला की ती शक्ती ती गोष्ट तुमच्यासाठी तुम्ही आणून पोहोचवेल. देणार आहे अगदी किंवा अगदी. तर ती जी काही शक्ती आहे ती आपल्या सगळ्यांपेक्षा खूप मोठी आहे. मग समजा मी एकदा सांगितलं त्या शक्तीला की मला पाहिजे हे, तर मग त्या शक्तीवरती मला का नाही सोडून देता येत आहे की जेव्हा योग्य असेल, जेव्हा मी तयार असेन, त्यावेळेला हे आपोआप घडणार आहे. हे समजा माझ्यासाठी योग्य असेल तर हे घडणार आहे. हा विश्वास म्हणजे असं अगदी छोटंसं उदाहरण समजा दिलं की मी समजा माझ्या आईला म्हटलं की आई दहीवडा कर. आणि आईने म्हटलं ओके. आता समजा ती शक्ती म्हणजे आई आहे कारण दहीवडा तर आई करून देणार आहे. तर मी आईला सांगितलंय आणि माझा विश्वास आहे आईवरती की ही मुलीची इच्छा पूर्ण करणार आहे. तर मी तिला सारखं सारखं जाऊन आठवण करून द्यायची काही गरजच नाही आहे. म्हणजे मला नक्की खात्री आहे की कुठली आईला तुम्ही 4 वेळा एखादी गोष्ट सांगितली तर आई म्हणेल की जा तर करतच नाही. करेक्ट. म्हणूनही एखादे घडत नसतील गोष्टी. ठीक आहे. तर समजा ही आई आहे आणि आईला मी सांगितलं मला दहीवडे पाहिजे. आता घरात इतर बाकी माणसं आहेत, आई वडील, आजी आजोबा, भाऊ भावंड वगैरे आणि एखाद्याची तब्येत ठीक नाहीये तर ते आईला नक्की माहिती आहे की बाबा तब्येत ठीक नाहीये, दहीवडा आत्ता केले तर अजून तब्येत बिघडायची शक्यता आहे. तर मग राहू दे आपण 4 दिवसांनी करू, पुढच्या आठवड्यात करू. मग तिला असं वाटतं की अरे पुढच्या आठवड्यात मग काका काकू येणार आहे, तर मग तेव्हा एक पदार्थ हा अजून होईल, काकालाही आवडतो, तर दहीवडे आपण तेव्हा करू. आता ह्यामध्ये उदाहरणात समजा असं म्हणायचं झालं तर खरं दहीवड्याला काही इतका वेळ लागायची काही गरज नाहीये. मी काही अनारसा करायला म्हणाले नव्हते. पण दहीवडा पटकन नाही झाला म्हणून मी त्या दहीवड्याचा विचार करत करत बाकीचं जे काही चांगलं खायला मिळतंय तिथेही मी दुर्लक्ष करतेय आणि मला हे कळत नाहीये की हे आई करत का नाहीये. तर मी समजा पेशन्स ठेवला आणि ती श्रद्धा जसं समजा श्रद्धेचाच भाग आहे. तर मी आईला सांगितलंय आई आई करेल कारण मला माहिती आहे आत्तापर्यंत ना माझी आई करते. बाबा मी सांगितलं की मला खूप दिवस झाले हे नाही खाल्लं तर ती करते तर मग ती करेलच ना, का नाही करणार. तर समजा त्या निसर्गाला आपण आई म्हटलं तर ती सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार आहे. इनफॅक्ट करतच असते. हे आयुष्य म्हणजे पण कुठल्या तरी गोष्टीचं मॅनिफेस्टेशनच आहे ना. अगदी बरोबर. येस येस. किती सुंदर वाक्य. कशाला जन्म घेतलाय, अगदी बरोबर. बाबा हे असं करायचंय, इथे पॉडकास्टला येऊन बसायचंय. हे असं मी मॅनिफेस्ट केलं होतं का, तर मी काही मॅनिफेस्ट नव्हतं केलं. मग ते घडतंय. ओके. आज नसेल केलं किंवा जाणतेपणाने नसेल केलं, कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला गेलं असेल किंवा निमित्त असतील की बाबा ह्या पद्धतीने जी लोक बघतील हे तर त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवायच्या असतील. तुम्ही आणि मी फक्त निमित्त. येस एक्झॅक्टली. म्हणजे मी आता या पॉडकास्टला मॅनिफेस्ट केलं असं नको म्हणू काय, कारण मी तर मॅनिफेस्ट केलं होतं की तुम्ही माझ्या पॉडकास्टवर यावं. मग तुम्ही म्हणा ना की मी निमित्त आहे. येस. ओके. पोचवायचं काम केलंय ना. पण जोपर्यंत म्हणजे आपण कडी आहो ना या सगळ्यात मध्ये. हो हो. तर ही चेन आहे. आता तुम्ही हे इथे पॉडकास्ट केलं इथे संपणार आहे का हे नाही. पोस्ट प्रोडक्शन होईल, रिलीज झालं पाहिजे, व्ह्युअरशिप मिळाली पाहिजे, 4 लोकांनी कॉमेंट करून लाईक करून सबस्क्राईब केलं पाहिजे. तर फक्त मॅनिफेस्ट हे थोडी केलंय. मॅनिफेस्ट इज अ ग्रुप आहे ना आणि सगळं ग्रुप ऑफ स्मॉल 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 विशेस आहे. तर हे सगळे परत त्या लोकांनी समजा त्याच्यापैकी कोणीतरी सांगितलं की अरे याच्यामुळे असं झालं, हा बदल घडला, हे ऐकलं मी, असं झालं. अनएंडिंग प्रोसेस. येस. आणि वी ऑल प्ले अ रोल इन ईच अदर्स लाईफ. सो वी आर हेअर टू प्ले अ रोल. समजा तेवढाच तो रोल आईवडिलांच्याही आयुष्यात आपण प्ले करतोय, तसाच आपल्या मुलाच्याही आयुष्यात करतोय, तसंच आपण स्वतःच्याही आयुष्यात एक रोल प्ले करतोय. येस येस. ते निमित्तच आहोत. बरं, मग या सगळ्यांमध्ये योग साधना आपल्याला किती मदत करतं का? कारण हल्ली जसं मॅनिफेस्टेशन काही करत नाही. ठीक आहे, मी काहीच करत नाही.
काही नाही म्हणजे हं, मी रोज देवापुढे उभी राहून हातही जोडत नाही. हं. ठीक आहे. मी लहानपणी माझ्या बाबांना म्हणायचे, आमच्या घरी जरा नियम होते, सकाळ संध्याकाळ देवापुढे हात जोडायचे. नमस्कार, हं, घरात जितके मोठे असतील सगळ्यांना नमस्कार करायचा, हं, आठवड्यातनं 2-3दा देवळात जायचं, हं, हं, संकष्टीचा उपास करायचा. हं, ते जे सगळं आहे तर हं, ती एक वळण लावण्याच्या दृष्टीने किंवा संयम, मला असं हं, वाटतं उपास म्हणजे हं. संयम संयम. वगैरे, येस. तर त्या दृष्टीने हं, परत देवळात जायचं म्हणजे कुठल्या तरी शक्तीवरती श्रद्धा ठेवून आणि आपल्याला त्याच्यावरती सोपवून जगता आलं पाहिजे. तर ती प्रोसेस करत असताना मी माझ्या बाबांना म्हणाले होते, की सगुण रूप का निर्माण झालंय? कारण लोकांना निर्गुण कळत नाही म्हणून. हं, आणि मी त्यांना म्हणायचे, मला कळतंय निर्गुण. हं. वॉव! आता निर्गुण कळते म्हणजे काय होतं, की हं, मला हळू असं वाटलं, की अरे, हे जे काही घडतंय, हं, हं, म्हणजे आता हे आत्ता आलंय. हं, हं. ग्रॅटिट्यूड हो, वगैरे, हो, वगैरे. हो, हो. करेक्ट. मला असं वाटतं, की लहानपणी नवीन साडी, नवीन ड्रेस घातल्यानंतर हं. देवाला आणि घरच्या मोठ्यांना नमस्कार करणंच ग्रॅटिट्यूड होतं. हो, हो. बरोबर. हं. तर अ, आपल्या तर रोजच्या जीवनातच ग्रॅटिट्यूड अग होतं, कुठल्यातरी कार्यान्वयाचं लिहायची काही गरजच नव्हती. नव्हती. करेक्ट. तर ते करता मी जेव्हा बघते जेव्हा आणि अशा प्रश्नांचं हं, उत्तर देताना मला आठवतं, की अरे मी सकाळी जेव्हा दुधाची पिशवी कापते ना, मी तेव्हाही राम म्हणते. हं, हं, किंवा तेलाची पिशवी ओतताना मी तेव्हा राम म्हणते किंवा जिथे मला असं वाटतं हं, किंवा इथे काहीतरी गडबड होऊ शकते, तिथे हं, मी राम म्हणते. आता ह्याला समजा आपण म्हटलं, तर हे फक्त असं आहे, की बाबा हे तुझं आहे. हं, म्हणजे हं. माझ्या घरातले म्हणतात, की "तू आता ते दुधाच्या पिशवीसाठी तू रामाला कामाला लावतेस का?" हं. पण मला असं वाटतं, की सगळी सृष्टीच समजा त्याची आहे. अगदी बरोबर. मग त्यांनी बघावं, हं. की बाबा दूध नीट पातेल्यातच जातंय जातंय का का? ओट्यावर जातंय. जातंय? काय अगदी ते बरोबर. तू बघ काय ते. तर येस. मी समजा योग साधना म्हणली, तर मला हे लक्षात आलंय, की मी निमित्त आहे. हं, बस. हं, समजा एवढं लक्षात येत असेल. हं, बाकी योग साधना म्हणजे मी काय करते आता टीव्ही बघते, तेव्हा हं, मी रिमोट बाजूला ठेवते. हं, मी ॲडव्हर्टाइज पुढे करत नाही. हं, मी गाणी पुढे करत नाही. मी सीन पुढे नेत नाही. हं, मी हं. हे असं काहीच करत नाही. येस. पण मग तरीही आमच्या व्ह्युअर्सपैकी तुमच्याशी कोणाला संपर्क साधायचा असेल, तर मग कसा साधायचा? नाही तर काय आपण फोन नंबर देऊ शकतो. ओके, चालेल. तुम्हाला पण मॅडमशी बोलायचं असेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मॅमचे सगळे डिटेल्स देतेच आहे. आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की, नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण ही माहिती माझ्यासाठी जेवढी नवखी होती, मला असं वाटतं ती तुमच्यासाठी पण तेवढीच नवखी असेल. आणि आज जे काही नॉलेज आपण घेतलं आहे, टेलिपॅथी म्हणा किंवा काहीही, या गोष्टीचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅम तुम्ही आज आलात. इतकं सुंदर म्हणजे मला असं वाटतं मी आरशात नवीन मी बघतेय. वाह! इतकं सुंदर ते होतं. मला असं वाटतं मी इथे पुण्यात त्यासाठीच आली असावी कदाचित. असं कोणीतरी आरसा दाखवणार पण नवीन आरसा म्हणजे इथून पुढे मी निगेटिव्ह विचार नाही करणार किंवा क्या बात है! निगेटिव्ह आला तरी त्याला म्हणेल की ये स्वागत आहे तुझं. आपण बस. याच्यातनं छान काहीतरी बस आणि करूया. कोपऱ्यात बसायचे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप खूप मनापासून धन्यवाद मॅम. खूप खूप थँक्यू सो मच. आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा पॉडकास्ट करणं मॅमची आणि माझी भेट हे जसं एक निमित्त होतं, तसंच कदाचित हा पॉडकास्ट बघून कुणाला तरी काहीतरी दिशा मिळेल, हे आमचा पॉडकास्ट हा त्याच्यासाठी निमित्त ठरेल. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.